माझा स्वतःचा हा फार मोठा बहुमान आहे आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती मी समर्थपणे, प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पार पाडायचा प्रयत्न करेन आणि महाराष्ट्र राज्याला एक उन्नत राष्ट्र म्हणून प्रथम क्रमांकावर आणण्याचे आमचं सरकार प्रयत्न करेल। खूप मोठी जबाबदारी पक्षाने आणि आमच्या आमदारांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टाकलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शक आणि चांगला सर्वाभिमुख कारभार या राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसा करता येईल याच करता माझा स्वतःचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे आणि हा प्रयत्न करत असताना राज्यातल्या सर्व विभागाला सारख्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका ही कशी आपल्याला वठवता येईल हाही प्रयत्न मी माझ्या कामाच्या पद्धतीतनं त्या ठिकाणी करणार आहे। मी पहिल्यांदाच आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या नागरिकांना, बंधू भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीच्या करता तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लागणारच आहे, ते मनापासून आपण सर्वांनी द्यावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो। काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार आपण पाहिलं। पुन्हा एकदा आशिषकडे जाऊया आपण। आशिष, तू काही हायलाइट